संस्कृत दीपकम क्लास 8चा जो चॅप्टर 4 आहे त्याचा आपण अर्थ बघतोय. आता हा पार्ट 3 आहे. पार्ट 3 आहे पेज नंबर 39. असो महान समाजसेवकः आसीत गोपबंधुदासः. म्हणजे त्यांनी आधी आपण स्टोरी बघत होतो की एक भुकेला माणूस आल्यानंतर त्यांनी काही न विचार करता स्वतःचं जेवण त्याला दिलं. मग त्याचं हे कंटिन्युएशन आहे. अशा प्रकारे गोपबंधुदास हे अतिशय महान समाजसेवक होते. असो सत्यवादी वनविद्यालयाचे अध्यापिकः. म्हणजे ते सत्यवादी वनविद्यालयाचे अध्यापक होते. प्रसिद्धेषु पंचमित्रेषु अन्यतमः स्वातंत्र्य संग्रामी चासीत. म्हणजे ते त्याचप्रमाणे म्हणजे काय होते, ते फक्त अध्यापक नव्हते, स्वातंत्र्य संग्रामी सुद्धा होते. चासीत म्हणजे च अधिक आसीत, म्हणजे ते अध्यापकी होते. आणि प्रसिद्धेषु पंचमित्रेषु म्हणजे 5 मित्रांमधले एक ते स्वातंत्र्य संग्रामी सुद्धा होते. ओडिशा राज्याचे परत इकडे जास्तीत जास्त षष्टी सप्तमी विभक्तीचा उपयोग केला गेलेला आहे. मग ओडिशा राज्याच्या पुरीजन पदस्य म्हणजे पुरीजन पदाच्या साक्षी गोपाल समीपे, साक्षी गोपाल समीपेच्या म्हणजे साक्षी गोपालच्या जवळ सुवांडू ग्रामे म्हणजे सुवांडू नावाच्या गावी त्यांचा जन्म लब्धवान म्हणजे त्यांचा जन्म झाला. अध्ययन कालादेव. आता ह्याच्यामध्ये काय आहे, अध्ययन कालात एव. काय आहे ह्याच्यातली संधी, अध्ययन अधिक कालात एव. म्हणजे काय की अध्ययन कालामध्येच म्हणजे शाळेपासूनच स दरिद्राणाम रोगिणामच्या सेवाम करते. म्हणजे ते लहान असतानापासूनच त्यांना ही जाणीव होती, लोकांची सेवाभाव होता. ते म्हणजे गरीब आणि रोगी लोकांची ते सेवा करत सेवा करायचे. सत्यवादी वनविद्यालये छात्रान निशुल्क पाठयत. म्हणजे काय, सत्यवादी वनविद्यालयामध्ये ते निशुल्क म्हणजे काहीही पैसे न घेता, पगार न घेता त्या मुलांना शिकवायचे. निरक्षरता दूरीकरणाय. म्हणजे निरक्षरता म्हणजे काय, निरक्षरपणा दूरीकरणाय काढून टाकायला. सह सततम यतते स्म. ते नेहमी प्रयत्न करायचे. म्हणजे काय, निरक्षरपणा कधी दूर होईल, जेव्हा मुलांना शिक्षण मिळेल. कार्पास वस्त्र निर्माणाय. कार्पास वस्त्र म्हणजे काय, कापसाचे वस्त्र. म्हणजे तेव्हा लोक खादी वगैरे वापरायचे ना, म्हणजे स्वतःच वस्त्र स्वतः विणायचे. सह स्वयं एव सूत्र प्रस्तुतीम करोत. म्हणजे सूत्र प्रस्तुती म्हणजे काय, ते स्वतः सूत कातायचे. ते गांधीजी जसं चरख्यावरती सूत कातायचे तसं. जन्मभूमेही, भूमे हे म्हणजे जन्मभूमीच्या दुर्दशाम अवलोक्य. इथे काय, दुर्दशाम अधिक अवलोक्य म्हणजे काय की आपल्या भारत देशाची दुर्दशा बघून सह सर्वदा चिंताकुलो भवती स्म. म्हणजे जन्मभूमीची दुर्दशा बघून ते नेहमी चिंतित असायचे. महात्मा गांधी हे म्हणजे महात्मा गांधींच्या प्रेरणेने तृतीय विभक्ती ही भारतीय स्वतंत्रता आंदोलने. भारताच्या स्वतंत्रता आंदोलनात भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात गोपबंधूंनी भाग घेतला. गोपबंधू भागम गृहीतवान. सह वर्षद्वयम यावत कारावासाम प्राप्तवान. मग त्याच्यामुळे त्यांना काय झालं, वर्षद्वयम म्हणजे 2 वर्ष त्यांना कारावासाची शिक्षा झाली. कारागरे निवसन सहा. कारागरे म्हणजे जेलमध्ये राहून त्यांनी बंदीर आत्मकथा, कारा कविता, धर्मपद, गो महात्म्य, नचिकेता उपाख्यान इत्यादींनी बहुप्रेरणादायिनी पुस्तकांनी ओडिया भाषया विरचितवान. म्हणजे काय, कारागृहात राहून त्यांनी हे बंदीर आत्मकथा, कारा कविता, धर्मपद, गो महात्म्य, नचिकेता उपाख्यान असे खूप प्रेरणा देणारे म्हणजे मोटिवेशनल पुस्तकं ओडिया भाषेत, भाषा ही तृतीय विभक्ती आहे, ओडिया भाषेत रचली किंवा लिहिली. सर्वदा स्वदेशस्य एव. स्वदेशस्य काय ही संधी, स्वदेशस्य अधिक एव म्हणजे अ अधिक एचं इथे डबल मात्रा झाली आहे, ऐव झालं आहे. ओके. स्वदेशस्य एव वस्त्राणाम वस्तूनांचं उपयोगम कृतवान. म्हणजे ते फक्त स्वदेशीच वापरायचे. आता पण आपल्याला म्हणतात ना आत्मनिर्भर भारत, म्हणजे जे आपण प्रोड्यूस करतो तेच वापरलं तर देशातला पैसा देशातच राहणार. आणि तेव्हा तर ब्रिटिशांकडची वस्तू घ्यायची नव्हती, म्हणून स्वदेशी अपनाव असा नारा होता.
मरणासन्न स्वपुत्रमपि, स्वपुत्रम अपि अशी संधी आहे इथे. ओके, म्हणजे विहाय म्हणजे स्वतःचा मुलगा जेव्हा मरणासन्न होता तेव्हा त्याला सुद्धा सोडून जलप्लाव पीडितान भारत मातुः सहस्रशः पुत्रान उद्धर्तुम गृहात बहिः निर्गतः. म्हणजे काय की स्वतःचा मुलगा मरणासन्न होता तरीसुद्धा त्याच्याकडे लक्ष नाही देता, कारण त्याला दुसरं कोणीतरी बघेल. पण जे हजारो भारत मातेचे पुत्र आहेत जे पुराने गांजले होते त्यांचा उद्धार करण्यासाठी किंवा त्यांना वाचवण्यासाठी ते घराच्या बाहेर गेले, म्हणजे घराबाहेर गेले. आणि समाज समवेतच म्हणजे समाजाबरोबर राहण्यासाठी ते घराच्या बाहेर गेले किंवा समाजसेवा करण्यासाठी ते घराच्या बाहेर गेले. देशसेवा तत्परस्य गोपबंधुवर्यस्य प्रसिद्धं प्रेरणादायकं वचनमधुनापि जनमानसेषु राष्ट्रभक्तिं जागरति. म्हणजे देशसेवा तत्परस्य गोपबंधुवर्यस्य म्हणजे त्यांनी देशसेवेला प्रेरित करण्यासाठी त्यांनी जे प्रसिद्ध आणि त्यांनी जे प्रेरणादायी त्यांनी विचार मांडायचे, म्हणजे लोकांमध्ये भाषणं द्यायचे, त्याच्यामुळे काय व्हायचं, जनमानसेषु म्हणजे लोकांमध्ये सप्तमी विभक्ती आहे, राष्ट्रभक्ती जागृत व्हायची. काय व्हायची, त्यांच्या भाषणांमुळे लोकांमध्ये पण राष्ट्रभक्ती ही जागृत व्हायची. तर हा आपला 3rd पार्टचं एक्सप्लेनेशन झालं आहे. आपण एक एक पेजचं एक्सप्लेनेशन बघतोय. आता आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू.